आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार पिंगळे, जे की शेगावमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून स्वतःचं वृत्तपत्र चालवत असताना हे वृत्तपत्र माध्यम अत्यंत कोरोना काळ असेल, बाकीचा इतर काळ असेल आणि सामान्यपणे सर्वसाधारणपणे वृत्तपत्र चालवणं हा काही सर्वसाधारण माणसाचा खेळ नाही. तरी पण पिंगळे हे गेल्या कित्येक वर्षापासून आपण वृत्तपत्र चालवत आहेत आणि संत नगरी शेगावमध्ये सातत्यानं त्यांचा हा वृत्तपत्राचा व्यवसाय सुरू आहे. असं असतानाही अनेक समस्या आहेत की जे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते मांडू शकत नाही. कारण अशा काही समस्या आहेत की ज्या त्याला वृत्तपत्र तोडकं पडते, कमी पडते. म्हणून त्यांनी अलीकडे यूट्यूबच्या माध्यमातून लोकांमध्ये किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. माझं संतोषराव तुम्हाला असं विचारणं आहे की आपण वृत्तपत्र क्षेत्रात इतक्या वर्षापासून काम करत असताना आता अलीकडे यूट्यूब क्षेत्रामध्ये का आलात? आजचं युग हे अत्याधुनिकतेकडे वळतंय. बरोबर. आणि आज सोशल मीडिया हा महत्त्वपूर्ण होत चालला आहे. बरोबर. आणि आजचा तुमचा वाचक संध्याकाळचा पेपर पाहण्याच्या ज्या भूमिकेत होता त्याच्या व्यतिरिक्तही तो आता मोबाईलवर जास्त खेळत असल्यामुळं तो फक्त आणि फक्त मोबाईलचा वापर जास्त करतो आहे. आणि बरोबर. मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया हा मोठा ॲक्टिव्ह झालेला आहे. बरोबर. आणि यामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळं त्याला संध्याकाळची प्रतीक्षा करावी लागत नाही. बरोबर. झालेली घटना ही अल्पावधीत क्षणातच काही सेकंदाच्या कालावधीमध्ये त्याच्या मोबाईलवर धडकल्यानंतर तो त्याच्याकडं आकर्षण घेतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे सोशल मीडिया विशेषतः यूट्यूब हे वृत्तपत्रांना आपलं महत्त्व पटवून देण्यासाठी एक साधन उपलब्ध आहे आणि आपण त्याच्यामध्ये शिरकाव करणं गरजेचं आहे. आता मला हे म्हणायचं आहे की आपण वृत्तपत्र क्षेत्रामध्ये होते, संपादक आहात आणि वृत्तपत्र क्षेत्र आणि वृत्तपत्रामध्ये तुम्हाला सामान्यपणे जाहिराती मिळवाव्या लागतात. हो. जाहिराती मिळवल्याशिवाय पेपर चालू शकत नाही. कारण मी बऱ्या वृत्तपत्रात सुद्धा पाहिलेलं आहे की मोठी मोठे वृत्तपत्र हे जाहिरातीशिवाय जगू शकत नाही. आणि अनेक अशी वृत्तपत्र आहे की त्यांच्या तालुका पद्धतीला ते मानधन सुद्धा देऊ शकत नाही, तरी पण त्यांचे वृत्तपत्र चालवतात. तर अशा परिस्थितीत आपण जो हा मार्ग स्वीकारला हा निश्चितच चांगला आहे, जेणेकरून यूट्यूब या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्पन्न देते. तर आपण या क्षेत्रामध्ये पडल्यानंतर आपल्याला कसं वाटायला लागलं इकडे? आता सुरुवातीला यूट्यूबचं मी चॅनल तयार केलं. बरोबर. परंतु यात मला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही. बरोबर. म्हणून मी मध्यंतरी थांबवलं. बरोबर. परंतु वरवड बकालचे म्हणजे साक्षीदारचे संपादक प्रल्हाद दातार यांनी वयाच्या 60व्या वर्षी जर ह्या क्षेत्रामध्ये क्रांतीची पावलं उचलायला सुरुवात केली. बरोबर. आणि 60व्या वर्षी खेड्या भागात कुठल्याही सुविधा नसताना त्यांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं. आणि एवढंच नाही, प्राधान्य देऊनच नाही तर यूट्यूबच्या माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न कसं मिळतं हे सिद्ध केलं. आणि दातार साहेब तुमच्या समोरच म्हणजे जास्त सांगत नाही, तुमच्यामुळं तुमची प्रेरणा घेऊनच आम्ही यूट्यूबला मोठ्या पद्धतीने हात घातलाय. पिंगळे साहेब, मी तर असं बघतो देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील तुमच्या आमच्या जेवढे काही वृत्तपत्र त्याचे प्रतिनिधी असतील, कधीतरी कुठेतरी म्हटलेलं आहे जब तो मुकाबील तो अखबार निकालो. म्हणून तुम्ही असाल, मी असेल, आपण वृत्तपत्र काढले. पण मध्यंतरी वृत्तपत्र चालवणं किती कठीण आहे तुम्हालाही समजतं, मलाही समजतं. त्यामुळे एक सोपं व्यासपीठ, एक मोठं माध्यम या निमित्ताने यूट्यूबने आपल्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे यूट्यूब आपण जेव्हा काही बोलतो त्या माध्यमात जाहिराती भेटतात, 2 पैसे आपल्याला भेटतात आणि आपण तमाम लोकांपर्यंत पोहोचतो. माझं हे सांगणं आहे आपल्या तमाम सर्व पत्रकार मंडळींना की त्यांनी अशा परिस्थितीमध्ये आता यूट्यूबचा मार्ग अवलंबला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? माझ्या मते यूट्यूब फारच उत्तम आहे. कुठलीही गुंतवणूक न करता बरोबर याच्यामध्ये तो त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. आणि हवं त्या विषयावर, हवं त्या वेळेत आणि कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता बरोबर तो त्याला प्रेझेंट करू शकतो. अगदी अगदी. आणि असं काहीच नाही आहे. यूट्यूबच्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही सर्वसाधारण स्थानिक समस्याला जर प्राधान्य देत असाल अगदी तर तुमच्याकडं स्थानिक माणसंच ती प्राधान्याने लक्ष देतात. म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर सुद्धा चांगले भेटतात स्थानिक. डेफिनेट. बरोबर. आता नवीन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलायचं जर झालं, यूट्यूब हा तसा एक प्लॅटफॉर्म आहे. तसा प्रसार माध्यमांसाठी वेब पोर्टल हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे.
आणि जनसमोर न्यूज नावाने हो. मी स्वतः ते पोर्टल चालू केलेलं आहे. हो हो आणि याच्यासाठी आमचे मित्र हो सिद्धार्थ गावंडे बरोबर. हे टेक्निकली काम पुण्यावरून माझं पाहतात. छान छान आणि त्याच्यामध्ये त्यांनी मी आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हो. आजच्या युवा पिढीने असो किंवा ह्या क्षेत्रात आलेल्या व्यक्तीने असो, संयम पाळणे हा खूप मोठा मूलमंत्र आहे. बरोबर बरोबर दादासाहेब, तुमचा व्हिडिओ तयार झाल्यानंतर तुमच्या कोणत्या चुका असतात, काय असतात, घरातला एक सदस्य म्हणून, साक्षीदारचा सदस्य म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत आलो. बरोबर बरोबर एखादा शब्द रिपीट झाला, पण ज्यावेळेस मी स्वतः कॅमेरा समोर येतो आणि ते पाहतो हा, हा. की मी काय आहे, हा, बरोबर त्यावेळेस मला ते जाणवतं की ह्या चुका मी थांबवल्या पाहिजेत. बरोबर हा हा आणि त्यातून तुमच्यासारख्या लोकांचं मला मार्गदर्शनही मिळतंय. त्याच्यामुळे मी याच्यात हळूहळू हळूहळू टप्प्याने आहे पुढे चाललो. निश्चितच वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करताना आपण रकाने लिहू शकतो. बिलकुल. पण युट्यूबवर जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला खाली न पाहता तुमच्या डोक्यात जो काही विषय आहे बिलकुल. तो विषय अगदी समोरच्यांना भावला पाहिजे, समजला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सांगावं लागते. त्यामुळे निश्चितच भरपूर असं शब्दभंडार सुद्धा आपल्यामध्ये आवश्यक असते. आवश्यक. आणि त्यामुळे हे सर्व करत असताना प्रत्यक्ष बोलणं वेगळं. हो. कारण आपल्या समोर आपल्याला तुम्ही जेव्हा युट्यूबवर बोलता बरोबर. किंवा आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा हजारो लोक आम्हाला बघत असतात. डेफिनेट. हजारो लोक. आता 10,000च्या जवळपास साक्षीदारचे सबस्क्रायबर आहेत. हो. 10,000 नुसतं सबस्क्रायबर आहेत, पण त्याहीपेक्षा काही पटीनं लोक साक्षीदारला बघतात. डेफिनेट. त्यामुळे निश्चितच या क्षेत्रात काम करताना स्वतःला समाधानिष्ठ असलं पाहिजे. हो. आणि जेवढं काही शब्द भंडार वाढवता येईल तेवढं केलं पाहिजे. आणि जेवढी दिलखुलास चर्चा करता येईल तेवढी दिलखुलास चर्चा जर आपण युट्यूबवर केली तर निश्चितच तुमची देहबोली हे सुद्धा त्याच्यावर हळूहळू होते. आणि आपल्या परिसरातली जशी भाषा आहे त्या भाषेत जर आपला युट्यूब आपण सारखं केलं तर निश्चित चांगली प्रगती आपल्या युट्यूबवर करू शकतात असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? दातार साहेब, सगळ्यात पहिले तर मी सायन्सचा स्टुडंट आहे. बरं पत्रकारितेत अनावधानाने आलो. बरं 1996ला मी शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. हो हो क्लासेसच्या माध्यमातून मी एक कन्सेप्ट लॉन्च केली होती. यामध्ये आमचे मित्र रवींद्र तायडे हो हो हे माझे कन्सल्टंट आहेत पूर्ण प्रोजेक्टचे. बरं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेस TRA टॅलेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडमी या माध्यमातून अभिनव स्टडी सर्कल नावाची आम्ही कन्सेप्ट लॉन्च केली होती. बरं त्या कन्सेप्टमध्ये काम करत असताना आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. पण शिक्षण क्षेत्रामध्ये व्यावसायीकरण झाल्यामुळे एक स्पर्धा लागली होती. बरोबर आणि त्या स्पर्धेमध्ये ओढण्याचं काम एकमेकाकडून होत होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ठरवलं की बा आपण लक्ष देण्याचं काम करावं. बरं आणि मग त्या पद्धतीने मी साप्ताहिक क्षेत्रात आलो. बरं पण साप्ताहिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक जण किंवा वृत्तपत्रात काम करत असताना फक्त जाहिरातीचा अँगल ठेवून कौतुक करण्याच्या ह्या पद्धतीने काम करतो. बरोबर बरोबर परंतु आमचे मित्र रवींद्र तायडे हे सध्या कॉलेजला असतात आणि यांचं मार्गदर्शन मला सातत्याने असतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्या गोष्टीवर काम करा ज्याच्यावर कुणी काम केलं नाही. बरं त्याच्यामुळं मग आम्ही शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य दिलं. एवढंच नाही तर देशोन्नतीच्या माध्यमातून ज्या स्पर्धा परीक्षा राबवल्या गेल्या होत्या त्याचं अनुकरण करून आम्ही प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही साप्ताहिकाच्या माध्यमातून ते केलं. आम्ही त्यावेळेस सुरुवातीला साप्ताहिक चालू केलं होतं कर्मोन्नती. बरोबर बरं त्याचं आम्ही म्हणजे ब्रीद वाक्यच दिलं होतं, खायचं नाही तर गायचं कशाला. बरं आणि त्या पद्धतीने आम्ही ह्या कामाला सुरुवात केली. आणि 96-97 पासून आम्ही पत्रकारिता त्यावेळेस पासून सुरू केली. पण घाबरायचं नाही ह्या पद्धतीने हे केलं. आणि त्याच्यामध्ये रवींद्र तायडेंचा जो फोकस होता, चष्मा होता, माझ्यामध्ये त्यांना एक संपादक दिसला, काम करण्याची माझ्यातली जिद्द पाहिली. आणि त्यांनी मला दिलेलं जे सहकार्य आहे आजही त्यांचं सहकार्य असते. आणि त्या माध्यमातून म्हणजे शेवटी मी काय करतोय याच्या मागं जी टीम आहे त्याच्यामध्ये मुख्य रवींद्र तायडे सर आहेत. आणि ते वेळोवेळी मला ह्या गोष्टीचं परिपूर्ण मार्गदर्शन देतात की नाही इसको या. आणि चष्मा बदलवण्याचं काम माझ्या अगोदर मी एक वेगळ्या पद्धतीचा माणूस होतो, दादागिरीला माणूस होतो. कुठं नम्रता दाखवायची, काय दाखवायचं, काय करायचं. सुरुवातीला काय झालं, एकदा मी पत्रकारिता करत असताना एका कार्यक्रमात गेलो आणि मी नवीन होतो. मग तिकडून आल्यानंतर मी बातमी बनवली. त्याच्यामध्ये तायडे सरांनी आम्ही चर्चा केली आणि मग त्या बातमीला एक वेगळ्या पद्धतीने मांडलं. तर मला संबंधित व्यक्ती म्हणे की तुम्ही बातमी अशी का मांडली. बरोबर मग म्हटलं सरांची आमची चर्चा झाली की सर हे असं झालं. सरांनी कमी शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही संपादक आहात आणि कोणत्याही बातमीवर संपादकीय संस्कार करणे हा त्याचा हक्क असतो. बरोबर बरोबर आणि त्या पद्धतीने आम्ही त्याला त्या पद्धतीने प्रेझेंट केलं. संसार केला. बरोबर
तर यामुळं काय झालं की आमच्या दिशा बदलत गेल्या. परंतु जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये न थांबता आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचं उदाहरण आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे की नाही दातार साहेबांनी ते केलं, दातार साहेबांचा फोन आला, दातार साहेब हे चुकलं, अमकं झालं डमकं झालं, हे आम्ही सांगत आलो. पण आज आम्ही जेव्हा प्रत्यक्षात त्याच्यात लक्ष घालायला सुरुवात केली तर आम्ही सुरुवातीला ठरवलं की नाही बा आम्ही कॅमेरा न दाखवता मोबाईलच्या माध्यमातून किंवा ऑडिओच्या माध्यमातून लोकांजवळ पाहण्याचा प्रयत्न करू. नंतर ते आमच्या लक्षात आलं की हे जाणं चुकीचं आहे, हे खोटं सोंग आहे. तुमची वास्तविकता लोकांजवळ आणण्यासाठी युट्यूब हे चांगलं साधन आहे. खऱ्या अर्थानं पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. डेफिनेट ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या परिवारात आपण राहतो, ज्या गावात शहरात आपण राहतो, त्या गावात शहरातल्या समस्या असतील, काही प्रॉब्लेम असतील, ह्या समाजासमोर मांडण्याचं काम तुमचं आपलं आहे. बिलकुल. संतनगरी शेगावमध्ये जरी नगरपालिका असती, संतनगरी गजानन महाराजांचा सर्व प्रश्न असलो तरीही अनेक समस्या आहेत. आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या मांडल्या. आम्ही याच्यापुढे आपण अशी अपेक्षा करतो की आपण यापुढे या प्लॅटफॉर्मवर म्हणजे आपल्या समाज माध्यमावर किंवा यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या ठिकाणची स्थिती, त्या ठिकाणचे फोटोग्राफ्स आणि त्यावर आपलं मत की तुम्हाला काय अपेक्षित आहे हे जर तुम्ही मांडलं तर आपण निश्चितच शेगाव शहरासारख्या मोठ्या शहरातल्या समस्या चांगल्या पद्धतीनं हल करू शकता. आणि आपलं एक वलय जे की कर्मनोती किंवा आपलं जे वृत्तपत्र आहे जनसमूह या माध्यमातून जो तुमचा संपर्क आहे, जो तुमचा चाहता वर्ग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मोठा सबस्क्रायबर सुद्धा मिळू शकते. आपण आज माझ्यासोबत आला, चर्चा केली, त्यामध्ये मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आणि आपण आलात वेळात वेळ काढून येणाऱ्या काळामध्ये जनसमूहाच्या माध्यमातून, साक्षीदारच्या माध्यमातून अशा अनेक विषयावर चर्चा करण्याचं आपण अधोरेखित करू, ज्यामध्ये समाजहित असेल, राजकीय परिस्थिती असेल, बरोबर. स्थानिक घडामोडी असतील आणि या माध्यमातून, या चर्चांच्या माध्यमातून समाजाभिमुख काय करता येईल असा करू. हे आम्ही त्यातून करू. धन्यवाद. धन्यवाद.